नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मला जेवण करण्याचा खूप असा कंटाळा आला आणि मार्केटला जाण्याचा पण. बाहेर केवढं ऊन पडलेलं आहे आणि त्यामध्ये जायचं म्हणजे अगदी दिव्यच आहे. म्हणून मी आज ठरवलं आपण अशी करंदीची सुकट मी आणलेली होती, घरी साफ करून ठेवली होती, ती घेतली, पाण्यात भिजत घातली थोडा वेळ आणि मग लगेच सुकट आपण करायला तयार करायला सुरू केली. तर चला सुकट करायला घेऊया. आता आपण सुकटीची तयारी करून घेतलेली आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे हा कांदा, 2 कांदे घेतलेत बारीक कापून, हा टॉमॅटो घेतला आहे 1 मीडियम, लसूण ठेचून घेतलेलं आहे, थोडंसं वाटण घेतलेलं आहे, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण. हे सुकट दोन्ही बाजूनी त्याचे हे काढलेले आहेत तोंड आणि पाय आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कैरी घेतलेली आहे कापून, हे मीठ घेतलेलं आहे, हिंग आणि हळद, हा लाल मसाला आणि हा थोडा गरम मसाला, कोथिंबीर आणि तेल. तर चला आता आपण सुरू करूया सुकी आंबाड. आता मी हा पॅन इथे तापत ठेवलेला आहे, त्याच्यात तेल घालते. 3-4 पळा तेल टाकले आणि आपलं तेल तापलं मग आपण लसूण घालूया. लसूण मी ठेचून घेतलेलं आहे. 7-8 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया. त्या चांगल्या लाल झाल्या मग आपण बाकीचं घालू. सुकट कशी एकदम छान लागते ही, आणि त्याबरोबर भाकरी. ही पांढरी शुभ्र जवळ्याची सुकट आहे चांगली. सुकटीमध्ये पण फरक असतो वेगवेगळा आणि प्रत्येक पाण्याची पण चव असते. सुकी करंदी याला म्हणतात. आता आपला लसूण झालेला आहे, मी कांदे टाकते. हे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत मी कापून. आता कसं मच्छी जास्त येत नाही ओली, त्याच्यामुळे मग सुकं करून खायचं. आता कांदा चांगला लाल करून घेते. थोडंसं मीठ टाकते मी चांगलं. आता कांदा मी चांगला परतून घेते. हा आता आपला हा कांदा होत आला आहे, त्याच्यामध्ये आपण हिंग आणि हळद टाकूया. ते वाटण घेतले ते टाकूया आपण अर्धा चमचा आणि परत परतून घेऊया. आता मी हा टोमॅटो टाकते, 1 कापून घेतलेला मी बारीक. आता थोडा नरम होऊन द्यायचा. आता आपले टोमॅटो पण नरम होत चाललेले आहे. आता आपण मसाले टाकूया सगळे. हा लाल मसाला आहे, थोडं मीठ टाकते अजून आणि मग मसाले परतून परतून घेते मसाले. थोडंसं पाणी घालते मसाले करपतील म्हणून, अगदी 2 चमचे. आता मसाला चांगला परतून घेते. आता मसाले पण आपले चांगले परतून झाले. आता ही सुकट घालते मी. खूप छान अशी लागते, भन्नाट चवीची आपली सुकट लागते ही.
त्याबरोबर मी आज केले भाकरी. आणि तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता परत मी थोडंसं पाणी टाकते सरकू नये खाली म्हणून. आता आपली कैरी पण टाकूया. बघा, कैरी बघून तर तोंडाला पाणी सुटणार सगळ्यांच्या. तुम्हाला कैरी नसेल तर कोकम, चिंचेचं कोळ जरासा टाकला तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि थोडासा गरम मसाला. आणि 2-3 मिनटं झाकण देऊन ठेवते. चांगले परतून घेते आणि थोडी अजून घालते. आणि थोडे झाकण देऊन ठेवते. चला, तर आपली सुकट तयार आहे. बघा किती छान झालेली आहे. बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तर चला, आपली सुकट आणि भाकरी बघा किती छान झाले. तोंडाला तुमच्या पाणी सुटलं असेल. आणि बघा, ही भाकरी पण किती मऊ झालेली आहे. सुकट भाकरी आणि कांदा एकदम फक्कट बेत. कधी आपल्याला ओली फिश नाही मिळालं तर आपण अशी सुकट करू शकता आणि मला कॉमेंटमध्ये कळू शकता. तर लवकरात लवकर तुम्ही असं, आता पावसाळाच येत आहे त्याच्यामुळे सुकी मच्छी ही सगळ्यांनाच खायला लागते. तर चला, आता हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. येऊया आपण पुढील व्हिडिओ घेऊन.